मी आहे ना हा पाठ घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की तुम्हाला गावाला जायला आवडते का, तर मला असं वाटते की तुमच्यापैकी सर्वच जण या प्रश्नाचं उत्तर हो असे द्याल. बघा, बसचं चित्र दिसत आहे. आपण प्रवासासाठी नेहमी बसचा वापर करतो. कधीकधी आपण ट्रेनचा सुद्धा वापर करतो. जवळपासच्या गावाकडे जायचं असेल तर आपण आपल्या टू व्हीलरनी सुद्धा जातो. कधीकधी ऑटोचा सुद्धा वापर करतो. आणि तुम्हाला माहीत आहे का, जसं आपल्या जवळचं गाव अलीपूर, या गावाला जर बाजार भरलेला असेल तर आपले बाबा किंवा आपला भाऊ सायकलने सुद्धा अलीपूरपर्यंत जातात. म्हणजे प्रवास करण्यासाठी आपण विविध साधनांचा वापर करत असतो. काही साधने ही जमिनीवरून चालतात. तर या चित्रामध्ये दिसत आहे की नाव, बोट, जहाज अशी साधने पाण्यातून चालतात. काही साधने जसं की विमान, हेलिकॉप्टर हे आकाशमार्गे सुद्धा जातात. म्हणजे प्रवास करण्यासाठी विविध साधनांचा आपण वापर करत असतो. याचा अर्थ असा की आपण प्रवास वेगवेगळ्या पद्धतीनं करू शकतो. या प्रवासाशी संबंधित आजचा पाठ आहे. या पाठामध्ये आपल्या सर्वांची प्रिय, अतिशय स्वस्त असलेली सायकल, या सायकलचं वर्णन, तिचा इतिहास, तिचा जन्म याविषयी माहिती या पाठामध्ये सांगितलेली आहे. तर मग सर्वप्रथम आपण आजच्या या आपल्या दुसऱ्या पाठाचे वाचन करूया. पाठ क्रमांक 2. सायकल म्हणते, मी आहे ना. मी आहे सायकल. काही लोक मला दुचाकीही म्हणतात. तसं म्हटलं तर माझा जन्म 1690चा. फ्रान्स देशातील MD सिवक हे माझी जन्मदाते. 1876 साली H.J. लॉसन यांनी मला गती यावी म्हणून पेडलला साखळीची दंत तबकडी बसवली. पण मला खरा वेग आला तो रबरी टायरमुळे. 1887 साली जॉन बाईट डनलॉप यांनी ते शोधून काढले होते. पहिले 200 वर्षे मी रखडत चालले, पण पुढची 100-150 वर्षे मी कधी थांबले नाही. माझा प्रचार, प्रसार आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला. जगातील असा एकही देश नाही की जेथे माझा वापर होत नाही. लहान मुलांचे पहिले वाहन खेळण्यातला लाकडी घोडा असेल, पण दुसरे वाहन मीच आहे. आई वडील आपल्या मुलांना सायकल हमखास आणून देतात. का माहीत आहे? एकतर किंमत माफक आणि अपघाताची शक्यता एकदम कमी. तुम्ही त्यावरून पडलात तरी खर्चटेल, थोडीशी दुखापत होईल आणि ती लगेच बरी होईल. मात्र तुम्ही त्यातून धडा शिकाल. एकदा का तुम्हाला आत्मविश्वास आला की मग तुमची माझी संगत कायमची जुळते. आई तुम्हाला म्हणते, जा दुकानातून साबण घेऊन ये. तुम्ही कंटाळा करत नाही. मला बाहेर काढता आणि ट्रिंग ट्रिंग करत माझ्यावर स्वार होऊन दुकानात जाता. साबण आणता, कधी भाजीपाला, कधी आजोबांच्या औषधाच्या गोळ्या, तर कधी दूध आणता. घरात मी असले की अशी छोटी मोठी कामे कशी पटापट होतात, नाही का? कार, बाईक चालवायची असेल तर त्यासाठी खास चालक परवाना काढावा लागतो. माझ्यासाठी त्याची मुळीच गरज नाही. लहान मुलामुलींपासून आजी आजोबांपर्यंत कोणीही मला चालवू शकतं. आणि कधी आड रस्त्याला पंक्चर झालेच तर मला हातात धरून आणायला काही अवघड नाही. कारण मी आहे सडपातळ आणि हलकी फुलकी. कार आणि बाईकचा वेग माझ्यापेक्षा जास्त आहे हे मान्य. खूप लांब जायचं असेल किंवा काही तातडीचे काम असेल तर त्यांचा वापर जरूर करावा. पण शाळेला, बाजाराला, ऑफिसला जायचं असेल तर एवढ्या वेगाची काय गरज? सरळ माझ्यावर स्वार व्हा आणि कमी अंतरावरचा प्रवास सुखद करा. मी तुमच्यासाठी 2 दृष्टीने लाभदायक आहे, वैयक्तिक आणि सामाजिक. कसे ते सांगते हे पहा. तुम्ही रोज मला नियमितपणे चालवलं तर तुम्हाला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही. घाम येईपर्यंत मला चालवल्यानं तुमची फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात, मांसपेशी तंदुरुस्त राहतात. घाम निघाल्याने जादा मेद जळून जातो व प्रतिकारशक्ती वाढते आणि तुमच्या पायाचे स्नायू बळकट होतात. हा झाला आरोग्याचा फायदा. माझी किंमत तशी माफकच, त्यामुळे तुमचे पैसे वाचतात. माझ्या दुरुस्तीचा खर्चही फार होत नाही. मला पेट्रोल, डिझेल लागत नाही, त्यातूनही पैसे वाचतात. शिवाय इंधन बचतही होते. माझ्यासाठी पार्किंगला फारशी अडचण येत नाही. या वैयक्तिक लाभांबरोबर मी सामाजिक व राष्ट्रीय लाभांनाही हातभार लावते. तो कसा हे ऐकायचं आहे? आपल्या देशाला पेट्रोल, डिझेल, रॉकेल परदेशातून विकत घ्यावे लागते.
त्यामुळे आपले चलन परदेशात जाते. ते वाचवायला हवे. वाहनांची संख्या वाढली की वायू प्रदूषण वाढते, वाहतूक कोंडी होते. मोठ्या शहरात या समस्या आता जीवघेण्या ठरत आहे. तुम्ही सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे. पर्याय नसता तर गोष्ट वेगळी, पण मी आहे ना त्याला पर्याय. प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक क्षेत्रात माझा वापर जगभर होत आहे. पॅरिससारख्या अनेक शहरात आज हजारो लोक आनंदाने माझा वापर करतात. अरे हो, मी आता बरीच आधुनिक झाले बरं. वेगवेगळ्या रूपात मी तुम्हाला भेटू शकते. मुळातली मी बिन गिअरची, आता मला गिअर पण लागले. शर्यतीसाठी माझी बांधणी वेगळी असते आणि पर्यटनासाठी वेगळी. तुमची जशी आवड तशी करा माझी निवड. चला तर मग धूम ठोकूया. आताच आपण पाठाचे वाचन केलेले आहे. या पाठामध्ये सायकलचा इतिहास, तिचा निर्माण कसा झाला याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि सायकल स्वतः बोलत आहे. काय म्हणते ती? तिचा जन्म केव्हा झाला? 1690 साली. फ्रान्स देशातील MD सिवक हे तिचे जन्मदाते. 1876 साली H.J. लॉसन यांनी तिला गती यावी म्हणून, तुम्ही जिला चेन म्हणता ना, जी चेन सायकलमध्ये लागलेली असते, ती चेन बसवली. पण तरीसुद्धा सायकलला जशी गती यायला पाहिजे होती ती नाही मिळाली, कारण की तिचे जे टायर होते हे वेगळे होते. जेव्हा तिला रबरी टायर बसवले तेव्हा तिच्यामध्ये गती वाढली. 1887 साली जॉन बाईट डनलॉप यांनी ते शोधून काढले. पहिली 2 वर्षे तर ती अशीच रखडत चालली, पण त्याच्यानंतर 100-150 वर्षे ती कधीच थांबली नाही. आणि याच्यानंतर ती आपल्या सगळ्यांची आवडती झाली. जगातला असा एकही देश नाही बरं मुलांना की जिथे सायकल वापरली जात नाही. लहान मुलांनासुद्धा सायकल चालवणं अतिशय आवडते. आईवडीलसुद्धा त्यांना ती सायकल घेऊन देतात. याचं कारण माहिती आहे काय आहे? एक तर ती खूप स्वस्त मिळते आणि दुसरं म्हणजे तिच्यावरून जरी आपण पडलं सायकल चालवता चालवता तरीसुद्धा आपल्याला खूप मोठी अशी जखम होत नाही. छोटी मोठी जखम ही आपली लवकर बसते. त्यामुळे आईवडीलसुद्धा निश्चिंत राहतात. आणि एकदाचं जर का आपण सायकल चालवणं शिकलो की मग आपला आत्मविश्वास तर काही विचारूच नका. मग घरातले छोटे मोठे कोणतेही काम जरी आईने सांगितले तरीसुद्धा आपण बिना सायकलने काही निघत नाही घराच्या बाहेर. मग ते एखाद्या दुकानातून जाऊन एखादी वस्तू आणायची असो किंवा आजोबांच्या गोळ्या आणायच्या असो किंवा भाजीपाला आणायचा असो, सगळी कामे करण्यासाठी आपल्याला हवी असते ती आपली लाडकी सायकल. कार बाईक चालवायची असेल तर तुम्हाला माहीतच असेल की त्याच्यासाठी आपल्याला लायसन्सची गरज असते, ज्याला आपण काय म्हणतो, परवाना. पण सायकल चालवण्यासाठी त्याची अजिबात गरज नाही. लहान मुलं मुली असो की आजी आजोबा असो, सगळेजणं सायकल आवडीनं चालवतात. आणि आणखी माहिती आहे त्याचा एक फायदा काय आहे की जर ती आड रस्त्याला कधी पंक्चर झाली तरीसुद्धा तिला ओढत आणणे ही काही खूप मोठी गोष्ट नसते. सहज तिला आपण ओढत आणू शकतो, कारण ती कशी असते, सडपातळ आणि हलकी फुलकी. कार आणि बाईकचा वेग जास्त असतो हे मान्य आहे, पण मला सांगा तुम्ही, जर खूप मोठं लांबचं अंतर गाठायचं असेल तर ठीक आहे ना, त्यावेळी आपण कारचा बाईकचा वापर करू शकतो. पण जी कामे आपल्याला माहीत आहे, जी कामे आपण दररोज करतो, शाळेला जायचं असेल किंवा ऑफिसला जायचं असेल, त्या सर्व ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आपल्याला किती वाजता पोहोचायचं आहे. मग अशा वेळेस कशाला पाहिजे हो कार किंवा बाईक? आपण थोडंसं अगोदर निघून त्यावेळेस आपण निश्चित ठिकाणी पोहोचू शकतो. मग अशा पद्धतीनं आपण सायकलचा खूप चांगला असा वापर करू शकतो. आणखी सायकलीचे अनेक सारे फायदे या पाठामध्ये आपल्याला सांगण्यात आलेले आहे. सायकल ही अनेक गोष्टीने लाभाची आहे. तिचे वैयक्तिक आणि सामाजिक लाभ आहे. जर तिला आपण रोज चालवत राहिलं तर त्या सायकलीवर आपला खूप चांगला असा व्यायाम होऊ शकते. घाम येईपर्यंत जर आपण तिला चालवलं तर माहिती आहे मुलांना काय होते, आपली जी फुफ्फुसे आहे ती अधिक कार्यक्षम होतात, मांसपेशीसुद्धा तंदुरुस्त राहतात आणि घाम निघाल्याने आपल्या शरीरातला जो जादा मेद आहे, ज्याला आपण चरबी म्हणतो, ती सुद्धा जळून जाते आणि आपली प्रतिकारशक्ती वाढते आणि तुमच्या पायाचे स्नायूसुद्धा बळकट होतात. हा झाला तुमच्या तब्येतीचा फायदा. बरं, आणखी तिची किंमत तर खूपच कमी आहे, म्हणजे तुमच्या पैशाची पण बचत होते आणि तिला चालवण्यासाठी काही पेट्रोल किंवा डिझेल टाकावंच लागत नाही, म्हणजे त्यातूनही तुमचे पैसे वाचतात. बरं, शिवाय इंधनाची पण बचत होते आणि तिला जर कुठेही पार्क करायचं असेल तर जागा लागते ती अतिशय कमी.
हे सगळे झाले सायकल चालविण्याचे वैयक्तिक लाभ. त्यासोबतच सामाजिक आणि राष्ट्रीय लाभांनासुद्धा सायकल चालवणं हे हातभार लावते. ते कसं ऐकायचं आहे बघा. आपल्या देशामध्ये पेट्रोल, डिझेल, रॉकेल हे बनत नाही. ते आपल्याला परदेशातून विकत घ्यावे लागते. त्यामुळे जर आपण सायकलीचा अधिकाधिक वापर केला तर त्यासाठी देशाच्या बाहेर जाणारं चलन याची बचत होते. वाहनांची संख्या वाढली की वायू प्रदूषण वाढत चाललेलं आहे. वाहतूक एवढी वाढलेली आहे की त्याच्यापासून कोंडी निर्माण झालेली आहे. मोठ्या शहरामध्ये तर ही समस्या एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे की काही विचारू नका. शिवाय सडकेवर जर गरजेपेक्षा जास्त वाहन असेल शक्यता वाढून जाते. शिवाय प्रदूषणाचा पण जी समस्या आहे ती समस्या पण जीवघेणी समस्या आहे. हिला टाळण्यासाठी सुद्धा आपण सायकल चालवण्याचा पर्याय वापरू शकतो. पॅरिससारखं जे शहर आहे, आणखी अनेक सारे शहर आहे ज्या शहरामध्ये सायकलचा वापर लोक हमखास करतात. त्यामुळे आधुनिक जगामध्ये सुद्धा याचा वापर सुरूच आहे. शिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगावी तर आता तिचं रूपसुद्धा अतिशय आकर्षक सुंदर असं बनलेलं आहे. सायकल चालवण्याची जी रेस असते त्या सायकल चालवण्याच्या रेसमध्ये बनलेली जी सायकल असते ती सायकल ही गिअरची असते. आपण आजकाल बघतो की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा गिअरची सायकल वापरण्यात आलेली आहे. आजकाल सायकल अतिशय आकर्षक रूपामध्ये बाजारामध्ये वेगवेगळ्या दुकानांमध्ये भेटते आणि आपण बघतो की आपण सर्व तशा सायकली घेणं पसंतसुद्धा करतो. तर अशा पद्धतीनं या पाठामध्ये आपल्याला आपण अधिकाधिक सायकलचा वापर दैनंदिन जीवनामध्ये केला पाहिजे असा संदेश आपल्याला या पाठातून प्राप्त झालेला आहे. तर इथे आपण हा पाठ पूर्णपणे समजून घेतलेला आहे असे मी समजते. आणि आता आपण या पाठाच्या स्वाध्यायाकडे वळूया. तर मग स्वाध्यायाचा पेज काढा मुलांनो. स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे तो आहे 4-5 वाक्यात उत्तरे लिहा. याच्यामध्ये अ प्रश्न आहे मुले सायकलचा वापर कशासाठी करतात. आ, सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही असे का म्हटले आहे. आणि ई प्रश्न आहे सायकलच्या रूपात कसा बदल होत गेला. बघा या तीनही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सविस्तर लिहायची आहे. म्हणजे कमीत कमी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे 4 ते 5 वाक्यामध्ये व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 जो आहे तो तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये द्यायचा आहे. जसे तुमचे शब्द, जशी तुमची वाक्यरचना त्याद्वारे तुम्ही आपल्या शब्दामध्ये या प्रश्नांचं उत्तर द्यायचं. अ प्रश्न आहे आठवड्यातून 1 दिवस स्वतःचे वाहन न वापरता सार्वजनिक वाहनानेच प्रवास करायचा असे का सर्वांनी ठरवले तर कोणकोणते फायदे होतील. त्याच प्रकारे दुसरा प्रश्न आहे आ, तुमच्या कुटुंबातील परिसरातील व्यक्तींनी सायकलचा वापर करावा यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल. या 2 प्रश्नांचं उत्तर तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे. तिसरा प्रश्न बघा त्याच्यामध्ये आकृत्या दिलेल्या आहे आणि त्या आकृत्यांमध्ये तुम्हाला मुद्द्यानुसार सायकल चालवण्याचे फायदे लिहायचे आहे. पहिला जो लिहायचा आहे तो आहे वैयक्तिक फायदा. म्हणजे सायकल चालवण्यापासून आपल्या स्वतःला काय फायदा होतो तो तुम्हाला 3 पॉईंटमध्ये द्यायचा आहे. त्याच्यानंतर आहे सामाजिक फायदे, ते पण 3 मुद्द्यांमध्ये तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. आणि त्याच्यानंतर आहे राष्ट्रीय फायदे. राष्ट्रासाठी सायकल चालवणं ही कशा प्रकारे फायदेकारी आहे ते तुम्हाला 3 मुद्द्यांमध्ये लिहायचे आहे. इथे आपले 3 प्रश्न झाले. चौथा प्रश्न म्हणजे माहिती आहे काय, तुम्हाला तुमच्या जवळच्या किंवा चित्रातल्या सायकलचं निरीक्षण करायचं आहे आणि तिच्या भागांची नावे लिहायची आहे. तुम्हा सगळ्यांना तिच्या भागाची नावे येतच असेल आणि ज्या भागाची नावे तुम्हाला येत नसेल त्या भागाची नावे आपल्या बाबांना किंवा आपल्या भावाला विचारून तुम्हाला ती तिथे नमूद करायची आहे. प्रश्न 5वा आहे सायकल शिकताना तुम्हाला आलेले अनुभव 8 ते 10 वाक्यात लिहा. जास्तीत जास्त मुलं हे सायकल चालवणं सगळ्यांना आलेलंच आहे असं मी समजते. ज्यांना नसेल आलं त्यांना पण कधी ना कधी त्यांनी प्रयत्न केलेलाच असेल. तर सायकल शिकताना तुम्हाला कोणते अनुभव आले ते लिहायचे आहे. प्रश्न क्रमांक 6वा आहे संगणक तुमच्याशी बोलू लागला तर. आता आम्ही सर्वजण संगणकाला चांगल्या पद्धतीने ओळखतो. आता फक्त आपल्याला कल्पना करायची आहे की जर तो आपल्याशी बोलू लागला तर तो काय म्हणेल आपल्याला. तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये आपल्या मत तिथे मांडायचे आहे किंवा लिहायचे आहे. प्रश्न क्रमांक 7वा आहे सायकल आणि मोटरसायकल यांचा संवाद 8 ते 10 ओळीत लिहा. सायकल आणि तुमचे बाबाजी चालवतात
तुमच्या घरी जी असेल मोटरसायकल, हे दोघं जर एकमेकांशी बोलले तर ते काय बोलणार ते तुम्ही आपल्या कल्पनेनं 8 ते 10 ओळीमध्ये लिहायचं आहे. हा झाला तुमचा स्वाध्यायाचा भाग. यानंतर बघा, त्याच्या खालीच तुम्हाला खेळूया शब्दांशी दिसत आहे. त्याच्यामध्ये प्रश्न आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला? शब्दांचे अर्थ समजून घ्यायचे आहे. आहे प्रचार आणि प्रसार, आणि आहे विश्वास आणि आत्मविश्वास. त्याच्यानंतर प्रश्न दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. आहे रखडत चालणे, आहे धडा शिकणे, आणि ई आहे हातभार लावणे. याचा अर्थ लिहून त्यानंतर त्याचा वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. त्याच्यानंतर ई प्रश्न आहे. हलकी फुलकी म्हणजे खूप हलकी, तसे खालील शब्दांचे अर्थ लिहा. हलकी फुलकी म्हणजे खूप हलकी. तसंच कधीमधी, अवतीभवती, ई धामधूम, ई फेरफटका, साधे सुधे याचे अर्थ तुम्हाला लिहायचे आहे. आणि ई प्रश्न आहे. आड रस्ता यासारखे आणखीन शब्द लिहा. तर हे सर्व स्वाध्यायाचे प्रश्न तुम्ही तुमच्या मताने आणि वैयक्तिक असे लिहायचे आहे तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्ये. आणि जर समजा हे स्वाध्यायाचे प्रश्न सोडवताना जर तुम्हाला काही अडचणी आले तर तुम्ही तुमच्या पालकांना विचारू शकता. आणि त्यातूनही जर त्या सॉल्व्ह झाल्या नाही तर आपल्या वर्गाचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपच्या माध्यमाने तुम्ही त्या मला विचारू शकता. इथे आपला पाठ संपलेला आहे. यानंतर आपण आपल्या पुढच्या पाठाला पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूया.